विज्ञान युगात प्रत्येक गोष्ट विज्ञानावर आधारित मानली जाते, पण तरीही जगात अशा काही घटना घडत असतात की त्या विज्ञानापलीकडे असतात. अशा अनेक अद्भुत गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. तर अशीच एक कथा ऐकूया. या कथेचं नाव आहे श्राद्ध. ही कथा दोर या कथासंग्रहातून घेतली आहे. लेखिका आहेत स्नेहल जोशी. ऐकूया. तो जागा झाला तेव्हा बाहेर पाऊस कोसळत होता. बंद खिडकीच्या तावदानांवर पावसाच्या सरींचा मारा चालला होता. कुठेतरी शटर उघडे होते. खोलीत पावसाचा गारवा शिरला होता. पांघरून जवळ होते, पण उठायचा त्याला कंटाळा आला होता. पाय मोडपून तो तसाच पडून होता. ही त्याची लहानपणापासूनची सवय होती. लहानपणी पहाटे उठल्यावर आईच त्याच्या अंगावर शाल टाकायची. आता आई शाल पांघरायला येणं शक्य नव्हतं. आई वारल्याला 3 वर्ष झाली होती. आता लहानपणही केव्हाच मागे पडले होते, पण तरीही त्या शालीची ऊब त्याला आता आठवत होती. या गेल्या 3 वर्षात आई वारली म्हणून त्याच्या जीवनात फारसा फरक पडला नव्हता. अगदी नेहमीचेच ठराविक आयुष्य तो जगत आला होता. आईचा मृत्यू तीव्रतेने जाणवणे इतका तो काही लहानही नव्हता. त्याच्या संसाराच्या जबाबदारीत तो पूर्णपणे अडकला होता. त्याची आई वारलीच मुळी 70ला. त्याची सर्व भावंडे तशी मध्यम वयाकडे झुकलेली. कुणाच्यात जीव अडकण्यासारखे तिचे काही मागे राहिले नव्हते. अशी त्याची आई त्याच्या स्वप्नातही आली नव्हती. पण काल मात्र झोपताना त्याला सारखे वाटत होते, निदान आज तरी आई स्वप्नात येईल. गेले काही दिवस त्याला उगाचच वाटत होतं आई कदाचित स्वप्नात येईल. तो वाट पाहत होता. निदान रागवण्यासाठी का होईना तिने स्वप्नात यावे, दर्शन द्यावे. तो जागा झाला तो मनात एक अबोध हुरहुर घेऊन, मनाला जाणवणारी निराशा. आई स्वप्नात येऊन भेटली नाही म्हणून निराश व्हायचे त्याला काहीच कारण नव्हते. गेल्या 3 वर्षात त्याला अनेक अडचणींना, अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले होते. जीवावरची दुखणी येऊन गेली होती. काळजीने काही वेळा डोके फुटायची वेळ आली होती. पण तरीही आई कधी स्वप्नात आली नव्हती की तिने स्वप्नात येऊन सूचना दिली नव्हती. असे असताना मग मनाला जाणवणारी ही अबोध हुरहुर का, त्यालाच समजत नव्हतं. ही अबोध हुरहुर त्याच्या परिचयाची होती. वडिलांशी मतभेद झाल्यावर तो घरी फारसा जात नसे. क्वचितच कधीमधी घरी खेप टाकायचा. वडिलांशी झालेल्या भांडणाची शिक्षा आईला मिळते हे त्याला दिसत असूनही तो मुद्दाम घरी जाणे टाळायचा. असे दुखविण्यात वडिलांवर सूड उगवण्याचे समाधान त्याला मिळत होतं ना. पण घरी असा बरेच दिवसात तो गेला नाही की आज लागली होती ना तशीच ओढ मनाला लागायची, हुरहुर वाटायची. आणि मग गेल्यावर आई म्हणायची, भेटला नाहीस रे बरेच दिवसात, तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. जायला जमले नाही की हमखास तिचा फोन यायचा आणि त्याला जावेच लागायचे. तो दिसला की तिच्या डोळ्यांची ज्योत तूप घातल्यावर निरांजन प्रज्वलित होते तशी लुकलुकायची. पण आता आईची अशी भेट होणं शक्यच नव्हतं. मनाला वाटणारी हुरहुर, निराशा म्हणून तर नव्हती. तो पाय मुडपून तसाच पडून होता. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. पाणी वाहत होते. काचेच्या तावदानावर कोसळणाऱ्या सरींसारखे चारी अंगाने त्याचे बालपण धावत होते. श्रावणी सोमवार आठवला होता. देवांना त्या दिवशी चिंच लावून घासावे लागायचे. सकाळी होणारी सोजी, संध्याकाळी वरण भात, शिरा, आळूची भाजी. श्रावणाच्या पावसासारखे आईचे मध्येच रागावणे, लोभावणे. खिसे भरभरून शेंगदाणे घेतले की ती वैतागायची. मग बडबडायची. कुठे लपवून डबे ठेवले तरी नेमका हुडकून काढतो. चिवड्याच्या फक्क्या मारल्या की खरकट मरकट आहे की नाही मेल्या म्हणून रागावणे. सिनेमा पाहणे आवडत नसे. मग आईजवळ वशिला लावून पाहिलेले सिनेमे, सायसाखर खाणे, दांडगाई करणे आणि आईने मला मारले किंवा धपाटा घातला की हट मला लागलंच नाही म्हणून निर्लज्जपणा करणे. 1 ना 2 अनेक गोष्टी त्याला आठवत होत्या. लहानपणीचे अनेक प्रसंग डोळ्यांपुढे येत होते. धो धो कोसळणाऱ्या पावसात सापडलं की अंगात मुरलेला गारठा कपडे बदलून गरम चहा घेऊनही जात नाही. तो गात्रांना जाणवतच असतो. आज त्याचे बालपण असेच त्या गारठ्यासारखे त्याच्या मनात पार भिनून गेले होते. कॉलेजात चांगले मार्क्स पडले, नंबर आला की आईला वाटणारा अभिमान, त्याला चांगली नोकरी लागल्यावर तिला झालेला आनंद. लहानपणी दांडगाई करून त्याने तिला सतावले होते, पण मोठेपणी सुखावलेही होते. लहानपणी तो सिनेमासाठी पैसे मागायचा, हट्ट करायचा. मोठेपणी तोच तिला देवांचे सिनेमे दाखवायचा, जायचा. त्याच्या बायकोच्या लुगड्याच्या पसंतीवर आई खुश असायची.
तिच्यासाठी मग हव्यात अशा नरम पोताच्या 9वारी साड्या बायकोच्या पसंतीने तो आणून टाकायचा. तिला उकाड्याचा त्रास व्हायचा. घरात पंखा नव्हता. मग त्यानेच आपल्या पगाराच्या पैशातून तिच्यासाठी पंखा आणून बसवला होता. लहानपणी शेंगदाणे खाण्यावरून रागवणारी आई, सायसाखर खाल्ली म्हणून वैतागणारी आई, मोठेपणी त्याच वस्तू आपणहून पुढे करायची. माया ही अशी विचित्र असते का? वडिलांशी भांडण झाले म्हणून तिला दुखवण्यात आपल्याला मिळणारे समाधान, ही माया, हे प्रेम असे विचित्र कसे? आई ग, मन आक्रंदलं. पण अशी हाक मारून आई आता थोडीच भेटणार होती. श्राद्ध आलं की मृत व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात भेटून जाते म्हणे. पण आई स्वप्नातही आली नव्हती आणि श्राद्ध तो मुळी करणारच नव्हता. कारण तसे नेहमीचेच होते. वडिलांशी मतभेद, त्याचे दुसरे 2 भाऊ आणि तो यांच्यात ते नेहमीच पक्षपात करायचे. ते त्या दोघांचे सदैव कौतुक करायचे. सदैव त्या सुनांचे कौतुक चालायचे. त्या सुनाई पुढे पुढे करत राहायच्या. तरी तो कधी उलटून बोलला नव्हता. कारण वडिलांशी वादविवाद करण्यात अर्थ नाही हे तो अनुभवाने शिकला होता. गेली 2 वर्षे श्राद्धासाठी तो धाकट्या भावाकडे मुद्दाम जायचा. वर्षीच त्याने निश्चय करून टाकला की पुढच्या वर्षी श्राद्धाला असे कुणाकडे जायचं नाही. 8 दिवसापूर्वी वडिलांचा श्राद्धासंबंधी निरोप आल्यावर त्यांना त्याने आपला हा निश्चय कळवूनही टाकला होता. तर असल्या अवडंबरावर त्याचा विश्वास नव्हता. जन्माआधीचे आपल्याला आठवत नाही, मग मृत्यूनंतरचे हे चोचले कशासाठी? भटजींना बोलावून जेवण घालून त्यांचे आत्मे शांत करण्यापेक्षा अनाथाश्रमाला देणगी देऊन त्यांचे तरी कल्याण होईल का पाहावे असे त्याचे स्पष्ट मत होते. श्रद्धा आणि श्राद्ध एका काण्याचा फरक. पण पहिल्या शब्दाला जीवनात स्थान नसले की दुसऱ्या शब्दाला अर्थच राहत नाही. मग हे सारे त्याने मनाला पटवले होते. तो श्राद्ध करणार नव्हता, पण तरीही जीवाला लागलेली ही टोचणी, ही अबोध हुरहुर. आई आठवण काढत असली की अशीच हुरहुर त्याच्या जीवाला लागायची. आता आई कुठे आणि कशी भेटणार होती? त्याच्या मनात आले. आईचा मात्र या साऱ्यावर विश्वास होता. तशी ती जुन्या पद्धतीची होती. वडिलांच्या घरात त्यांच्या आजी आजोबांचे श्राद्ध यथासांग व्हायचे, पक्षही व्हायचे. तुळशीला आई पाणी घालायची, तेही नथ घालून. दारी कुणी भिकारी आला तरी तो विनमुख जात नसे. गड्याला जेवण द्यायची, तेही घसघशीत. तिची श्रद्धा साऱ्यांवर होती. पापपुण्यांच्या कल्पनांवर, श्राद्ध, पक्ष ह्या कल्पनांवर विश्वास होता. श्राद्ध न करण्यात आपण चूक तर नाही ना करत? तो विचार करत तसाच पडून होता. ठसठशीत कुंकू, नाकात नथ, 9वारी रंगीत लुगडं. आईची प्रतिमा डोळ्यांपुढून जाता जात नव्हती. तो गादीवर तसाच तळमळत पडला होता. त्याची बायकोही जागी झाली होती. तो जागा आहे हे पाहताच ती उठून बसली. आत्ता विचित्रच स्वप्न पडलं बघा. दारात एक ब्राह्मण आला होता. काळा, कुबड्या घेतलेला, लोचटपणे मला सारखे जेवण मागत होता. त्याची भीती वाटत होती. मी सारखी तुम्हाला हाक मारत होते, त्याला पोळी द्या असे ओरडून तुम्हाला सांगत होते. दचकून जागी झाले तर सकाळ झालेली. बायकोने स्वप्न सांगितले आणि तो आणखीनच बेचैन झाला. भावांशी त्याचे पटले नव्हते. भावात आणि त्याच्यात ते पक्षपात करतात म्हणून भांडण होते, राग होता. पण तरीही आपण वेगळे श्राद्ध करायला हवे का? चहा झाला तरी तो बेचैन होता. रोजच्या सारखा त्याने पेपर उघडला, पण वाचनात त्याचे फारसे लक्ष नव्हते. आंघोळ झाली की आईच्या नावाने पैसे काढायचे, सवडीने ते अनाथ आश्रमाला पाठवायचे. मग मनाची ही हुरहुर थांबेल. स्वतःला त्याने बजावले तरीही त्याचे मन स्वस्थ नव्हते. बायको उठून स्वयंपाकाला लागली. रोज तीही त्याच्याबरोबर पेपर पाहत बसायची. पण आज तिचा मेहुणा जेवायला यायचा होता. भाजी, वरण भात, पोळ्या, सारा स्वयंपाक साग्रसंगीत करायला हवा होता. त्याने घरात चक्कर टाकली. बायकोने कोबीच्या भाजीसाठी चण्याची डाळ भिजत टाकली होती. समोर एक रसरशीत लिंबू पडलेले होते. आज डाळीची चटणी कर ना. आणि का कुणास ठाऊक पुन्हा त्याला आईची आठवण आली. अशा चटणीला हिंग, मोहरीची ती कशी चरचरून फोडणी द्यायची. तो बाहेर येऊन बसला. मनाला कुठेतरी गुंतवायचे म्हणून या रजेच्या काळात कुठे ट्रिपला जायचे याचा आराखडा काढीत राहिला. पण तेही करत असताना त्याला बायकोचे बोलणे आठवत होते. कावळा मृत माणसाच्या रूपाने येतो म्हणतात. निदान कावळ्यासाठी अन्न तरी बाहेर ठेवू का? त्यालाही त्याने नकार दिला होता. वडिलांवरचा राग आईला न भेटून तो दाखवून द्यायचा. एक सुडाचे समाधान मिळायचे. त्याला आजही आपण अशाच समाधानासाठी तर हे करत नाही ना, असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला.
नेहमी करता येईल तेवढंच आपण करणार असे त्याने बायकोला ठणकावून सांगितले होते. पण ही मनाला वाटणारी ही हुरहुर पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत होती. आईला डाळीची चटणी खूप आवडायची, ती करायची चटणी छान. मनाला विरंगुळा म्हणून तो बाल्कनीत येऊन उभा राहिला. बाहेर पाऊस तसाच पडत होता. तुरळक कोणी येत जात होते, बाकी रस्ता शांत होता. रस्त्यावरून येणारा मनुष्य वडिलांकडे येणाऱ्या भटजीसारखा वाटला. छत्री असल्यामुळे त्याचा चेहरा धड दिसत नव्हता. एकदा त्याला खात्रीच वाटली की ते नेहमीचेच भटजी होते. वाटले त्यांना हाक मारून दक्षिणा द्यावी, दूध प्यायला द्यावे, पण त्याने स्वतःला सावरले. तो आत येऊन बसला. थोड्याच वेळात दारावरची घंटी वाजली. साडू असेल या अपेक्षेने त्याने दरवाजा उघडला. दारात घरी येणाऱ्या भटजींना पाहून त्याला आश्चर्य वाटले. क्षणभर तो चरकलाच. वडिलांच्या खुशालीचाच विचार प्रथम मनात आला. आईच्या वेळी असेच झाले होते. सकाळपासून तिचे अधिक होते, पण कुणीही त्याला कळवले नव्हते. कुणालाही त्याची आठवण झाली नव्हती, अगदी आईला सुद्धा. वडिलांच्या भेटीसाठी तिचा जीव कासावीस झाला होता, पण त्याची आठवणही तिला बहुधा झाली नव्हती. दुःख होते. सारे झाल्यावर कुणीतरी त्याला मृत्यूची बातमी कळवली होती. वडिलांच्या बाबतीतही त्या दुष्ट शंकेने तो हादरलाच. लहानपणासारखी अधीरता मोठेपणी दाखवता येत नाही. शिष्टाचार पाळावेच लागतात. भटजी आत येऊन बसले. तेवढ्यात एक कावळा बाल्कनीच्या कट्ट्यावर येऊन बसला. कावकाव करू लागला. भटजी सांगू लागले, श्राद्धाला तो भावाकडे आला नाही म्हणून वडिलांनी मुद्दाम भटजींना पाठवले होते. सर्व भावात तो मोठा होता. धाकट्याच्या घरी येऊन त्यानं श्राद्ध करावे असा वडिलांचा निरोप होता. कावळा कावकाव करत राहिला. एकदा त्याने वाकड्या मानेने त्याच्याकडे पाहिले. सकाळी बायकोने सांगितलेले स्वप्न त्याला आठवले. त्याचा डळमळता निर्णय पक्का झाला. थोड्या वेळाने कावळा उडाला. त्याने भटजींना जेवायला थांबायची विनंती केली. तो आणि त्याची बायको तयारीला लागली. विचार करायला आता सवडच नव्हती. भटजींना श्राद्धाचा सर्व विधी समजावून सांगितला. भटजींना त्याने 101 रुपये दक्षिणा दिली. आईच्या नावाने एक ब्लाऊज पीस हळदी कुंकू लावून तिने भटजींना दिला. याप्रमाणे सर्व विधी पार पाडले. त्याच्या बायकोनं जेवायला शेवयांची खीर केली होती. अळूची भाजी व भजीही केली होती. मग त्या दोघांची पाने तयार केली. तशीच आणखी 3 पाने मांडली. काकांची पत्नी, त्याची आजी आणि आता त्याची आई या त्याच्या घराण्यातील स्त्रिया नवऱ्याहून खूपच लहान होत्या, पण तरीही नवऱ्याच्या आधीच त्यांना मृत्यू आला होता. ती 3ही पाने त्याच्या बायकोनं बाल्कनीत बाहेरच्या बाजूला नेऊन ठेवायला सांगितली. त्याने ओंजळीने पाणी घातले आणि त्या पावसात कुठून तरी एक कावळा उडत आला. भराभर चोचीने त्याने अन्न भरून घेतले. अन्न खाऊन झाल्यावर तो बाल्कनीच्या कट्ट्यावर येऊन बसला. त्याने वाकडी मान करून क्षणभर त्याच्याकडे पाहिले. काही न बोलता ती दोघे आत वळली. काय रे, बरोबर ना? वाकडी मान करून बोलण्याची आईची ती ढब त्याला आठवली. उशीर होत होता म्हणून तो पानावर येऊन बसला. बायको गहिवरली होती. त्याला तर भडभडून आले होते. आई स्वप्नात भेटेल म्हणून त्याने गेले कित्येक दिवस वाट पाहिली होती. वडिलांवरचा राग दाखवण्यासाठी आईवर तो रुसला होता. आणि आता बायकोचे ते सकाळचे स्वप्न, सकाळी आलेले भटजी, कावळ्याचे बाल्कनीत थांबून करकरणे, साऱ्यांचा अर्थ लावण्याच्या मनाच्या परिस्थितीत तो मुळी नव्हताच. का कशी पण मनाची अबोध हुरहुर थांबली होती. दुःख घळाघळा बाहेर येत होते. अश्रू आवरत नव्हते. बाहेरचा पाऊस मात्र संपूर्ण थांबला होता. कथा कशी वाटली? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.